आणि बातमी विदर्भकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आज आणि उद्या विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तापमान वाढीचा रेड अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत काल 47.1 तापमान नोंदवलं गेलं, तर चंद्रपूरमध्ये 46.8 आणि गडचिरोलीचा पारा 46.4 होता। गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याचा सुद्धा संशय। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण बघतोय आज आणि उद्या विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। नेमकं काय आवाहन करण्यात आलं नागरिकांना? गौरी, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जी उष्णता आहे ती प्रचंड वाढते। तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। जवळपास सर्वच जिल्ह्यांचं तापमान आहे 42, 43 आणि कुठे 45 अंशाच्याही वर गेलेला आहे। कालचा विचार केला तर ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे, जे 47.1 अंश सेल्सिअस एवढं होतं। अशा मुळे जे आहे ते पूर्ण उष्णतेची लाट आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 3 जिल्ह्यांना हा रेड अलर्ट आहे, ज्यामध्ये अकोला, अमरावती आणि वर्धेचा समावेश आहे। तर नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या अलर्टमध्ये प्रशासन देखील ऍक्शन मोडवर येतं। प्रशासनातर्फे जी व्यवस्था करण्यात येते ती म्हणजे ज्यामध्ये कूलिंग वॉर्ड असेल किंवा दुपारच्या वेळेस काम करण्याचं न आव्हान असेल, त्याचबरोबर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, काम असल्यासच घराबाहेर पडावं। खास करून दुपारी 12 ते 4 या दरम्यान नागरिकांनी घरीच राहावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। आणि काही उष्माबळी देखील गेल्याचं प्रकरण समोर आले। मात्र नेमके हे उष्माबळी आहेत की नाही हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच कळेल। मात्र एकूणच पाहता विदर्भाची सध्या भट्टी झालेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस आणखी तापमान वाढ अशीच राहील किंवा यापेक्षाही वाढू शकण्याचा अंदाज जो आहे तो नागपूर वेधशाळेने व्यक्त केल्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे। गौरी, हो, नक्कीच जितेंद्र, खरं तर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी या सगळ्या परिस्थितीमध्ये, असं आवाहन आता त्यांना केलं जात आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।